विचार असा आहे की आपण उपवर्गीकरणाच्या बाबतीत सतर्क राहिलो पाहिजे किंवा नाही, आणि आपल्याला मदत करणाऱ्या लोकांना आपण आवाहन केलं पाहिजे की नाही, याचा हा मुद्दा इथे आहे. वाटलं होतं की इथे हजारो लोक असतील, परंतु लाखो लोकांचं नेतृत्व करणारी माणसं इथे आहेत, ज्यांच्या पाठीमागे हजारो लोक उभे राहतात. असे सर्व लोक आहेत. म्हणजे आजचा जो सभागृह आहे हा विशेषतः लाखो लोकांचं नेतृत्व करणारा सभागृह आहे, आणि ही विचारधारा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गाजणार आहे. तर याविषयी मी असं सांगू इच्छितो की जो आपला संवर्ग आहे अनुसूचित जातीचा, अनुसूचित जाती संवर्गामध्ये 59 ज्या जाती आहेत त्या जातीचं रिझर्वेशन 13% दिलेलं आहे. बाकीच्या बाबतीत बोलणार नाही, कारण विषय आपला जो आहे त्याच्याशी बोलतो. याचा अर्थ असा आहे की आपण जे बांधव 59 जातीचे या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आहोत. मग त्या संविधानामध्ये कसल्याही प्रकारचा बदल न करता किंवा संसदेमध्ये त्याची विचार न होता उपवर्गाची सूचना फक्त सुप्रीम कोर्टाने करावी, तो तर कस्टोडियन आहे. त्याने कायदा हा अंमलात आणायचा असतो, कायदा करायचा नसतो. मग कायदा करण्याचं काम जर संसदेला आहे तर ही चर्चा आली कशी? तर याच्या पाठीमागे पूर्णपणे जातीय षडयंत्र आहे. तुम्हाला आम्हाला याच्यामधून एका बंधामधून तोडायचं आहे, आमची ताकद कमी करायची आहे, आणि आमच्यावर मग अत्याचार करणं, जुलूम करणं यांना शक्य होणार आहे. कारण यांना इथे आपल्या पाठीमागे जातीयवाद निर्माण करायचा आहे, आणि खऱ्या अर्थाने बौद्ध समाजाचा माणूस हा महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात दबत नाही, याचं त्यांना अनुमान आलेलं आहे. यामुळे ते विघटन करून पाहतात. विघटन या अर्थाने की मातंग समाजाला पेटवण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक पाहता मातंग समाज आमच्या सोबत आहे. काही विचारवंत मातंग समाजाचे आमच्या सोबत आहेत. ते आपल्या समाजाला प्रभावित करतात की नाही, ही चुकीची लढाई आहे, आपण उपवर्गामध्ये गेलं नाही पाहिजे, आपण एकत्र राहिलं पाहिजे, आपली विभागणी झाली नाही पाहिजे. पण काही विचारवंतांना, काही अशा चेल्या चपाट्यांना हे बीजेपी सरकार हाताशी धरून ही प्रक्रिया राबवत आहे. खरं पाहिलं तर आपली ही लढाई या सरकारने विनाकारण निर्माण केलेली आहे. यामध्ये फडणवीस सरकार मोठ्या अर्थाने इंटरेस्टेड आहे की ते करू पाहते आहे या राज्यामध्ये. हे झालंच नाही पाहिजे. याच्यासाठी आपण हा कार्यक्रम आखाडा नेमला पाहिजे. खरं पाहिलं तर आपल्या समाजावर जे अन्याय अत्याचार होतात, मग मातंग समाजाचा असो की कुठल्याही समाजाचा मनुष्य असो, पहिले धावून पडतो तो बौद्ध समाजाचा माणूस, आणि सर्व काही अंगावर घेऊन लढतो. लढत असताना तो हे बघत नाही हा मातंगाचा आहे, हा डक्कलवाराचा आहे, का कुठला आहे. 7 तास पडलं कुठलाही अन्याय झाला की धावून पडतो. पण खऱ्या अर्थाने आपली संख्या जास्त आहे, आपल्या वाटेला जास्त येतं, आपणच पद बडकावतो, हा त्यांचा भ्रम आहे. कारण याचं असं आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्वीकारलं, ज्यांनी बुद्धाला स्वीकारलं, त्यांनी प्रगती केली. तुम्ही स्वीकारलं नाही, तुम्ही मागे राहिलात, तर आम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला कोणी रोखलं होतं? तुमची जनसंख्या मानतो आम्ही कमी आहे, परंतु नोकऱ्यांमध्ये आज जर पाहिलं खऱ्या अर्थाने जयनी अर्ज केला, मी केला, तर जय समाज जो आहे तो बौद्ध समाजाचा आहे, मी मातंग समाजाचा आहे. परिस्थिती अशी आहे, माझं सिलेक्शन होते, कारण तिथं बौद्धाचा नको, आता तिथे आता बौद्धाचा नको, तिथे मेहनत घेतात. कारण बौद्धाचा मुलगा जर नोकरीत लागला तर आंदोलन उभं करतो, संघटना उभी करते, आणि इथे सवाल विचारतो. आणि मग हिंदू समाजाचे जे लोक असतात ते लोक अनुकरण करतात, आपल्या दबावाखाली राहतात. अशा पद्धतीचं वर्गीकरण त्यांना राबवायचं आहे, आणि खऱ्या अर्थाने इतरांना नव्हे तर खड्यासारखा आपल्याला बाजू करायचं आहे. ह्या उपवर्गीकरण, आणि म्हणून या उपवर्गीकरणासाठी सर्व 59 जातीच्या जात बांधवांनी एकत्र होऊन लढा दिला पाहिजे. मी जास्त न बोलता इथे संपवतो. जय हिंद.